हां बोला. वाटणी अण्णांच्या इच्छेनुसार झाली. कुणाच्या वाट्या काय इला त्या बघितल्या. माका काय पटलं नाही. दत्ता, ते सगळं कायदेशीर आहे, त्यात आपण काही करू शकत नाही. मला पटतंय तुमचं. आपण हे वाद घालत बसण्यापेक्षा मृत्यूपत्राच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया. म्हणजे आमच्या वाट्याला मांगरावरची जमीन ना. काय पिकतं इथं, काय मिळणार काय आमका त्या काय नाही. माका ती जमीन नको. वय या बयेचं पण बघून घेवा. ही घरात इल्यापासून काय ना काय होतं. हा भाऊजी आजारी पडले. सरिता, माधवच्या आजारी पडण्याचं सुषमा हे कारण नाहीये. उगाच तिला दोष देऊ नको. अगो निलिमा, भो आजारी पडलो तरी ह्याचा काय दोष नाही असं तुका वाटता? गुरुवानी काय सांगितल्याने ऐकलंस ना? ह्या अजून ह्या घरात राहुलय तर काहीही होणार नाही. आणि मुळात तिला आता जर या घरातून काढण्याचा प्रयत्न केला तर ते इल्लीगल ठरेल. कोणीही तुमच्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकतं. आणि मला यात माधवला अडकून द्यायचं नाही. म्हणजे एका ह्याच घरात ठेवायचा? आता कायद्यानुसार सुषमा या घरातच राहणार. अण्णांनी प्रत्येकाच्या नावावर काही ना काही करून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे सुषमाला इस्टेटीतला काही हिस्सा देण्यात आलाय आणि तिचं लग्न होईपर्यंत तिनं या घरात राहावं अशी अण्णांची इच्छा होती. तिला आपण मान द्यायलाच पाहिजे. तर आपण काय करू शकतो? आता ह्या पण माझा घर हा. मी हैसून खाय जाणार नाही. या घरावर आता माझो पण हक्क हा. अहो काय करून ठेवला था? ही बाया घर गिळून टाकात. आई गप्रो, आपण बघू काय त्या. काका, ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या प्लीज लवकर पूर्ण करा. सरिता, पाणी आणते सर. म्हणताय अण्णांनी सगळ्यांचाच विचार केला होता. मग ती व्यक्ती रक्ताच्या नात्यातली असली काय नसली काय, त्यांच्यासाठी विश्वास महत्वाचा होता. घेवा. आजवर कधीच मी माझी फी मागितली नाही. कुठल्याही कामाचा एक पैसाही मी घेतला नाही. पण आता अण्णा गेले. तिला लक्षात. तुमची जी काय फी असा ती देऊ तुमका. नाही दत्ता, तू चुकीचा अर्थ घेतोस. म्हणजे मी म्हटलं ना तसं अण्णांनी सगळ्यांसाठी सगळं केलं. माझ्यावर तर प्रचंड विश्वास होता. मी कधी कामाचा एक पैसाही घेतला नाही. पण अण्णा मात्र मला एक दिवस त्या रस्त्यालगतची जमीन आहे ना तिथं घेऊन गेली. माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही. पण तुझ्या घराचाही विचार व्हायला हवा, तुलाही काही मिळायला हवं. त्यामुळं मी गेल्यावर ही जमीन तुझी. काय बोलताय त्या? ती रस्त्याकडची जमीन तुमच्या नावावर? आता अण्णांची इच्छा. आजवर मी कधी अण्णाचा शब्द मोडला नाही आणि या जमिनीला नाही म्हणूनही हा शब्दही मोडू इच्छित नाही. आजवर मी एकही पैसा घेतला नाही. पण आता ही जमीनच माझा आधार आहे. अण्णांनी दिलेली जमीन ही मी या घरासाठी केलेल्या कामाचं फळच आहे.